वोट चोरी के खिलाफ मुंबई में आज महाविकास आघाड़ी का भव्य मोर्चा है। इसको लेकर आघाड़ी के तमाम नेता मुंबई पहुंच रहे हैं। एनसीपी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता अनिल देशमुख और कांग्रेस विधायक दल की नेता विजय वडेट्टीवार भी आंदोलन में शामिल होने के लिए मुंबई रवाना हुए। मुंबई जाने से पहले दोनों नेताओं ने महायुति सरकार और आयोग पर एक बार फिर हमला बोला। देशमुख ने जहां आयोग से मतदाता सूची को दुरुस्त करने की मांग की, वहीं वडेट्टीवार ने फडणवीस सरकार को आड़े हाथों लिया। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे झाले, त्याचबरोबर मतचोरी झाली, मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, घोळ आहेत। एका घरामध्ये 130 लोक आहेत। कालच बातमी आली की नवी मुंबईच्या कमिशनरच्या घरामध्ये तिथे सुद्धा 120 लोक सापडले। त्याच्यामुळे सर्वांची मागणी आहे, सर्वपक्षी मागणी आहे की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा, ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या, म्हणजे फेअर निवडणुका होतील। कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या, हे आमचं सर्व स्थानिक जे आमच्या महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे। निवडणुका पारदर्शी व्हाव्यात, निवडणुकामध्ये मतदार याद्यामध्ये पारदर्शकता असावी, स्वच्छता असावी। मुळात निवडणूक आयोग या गोष्टी मानायलाच तयार नाही, कारण निवडणूक आयोग हा सरकारचा पार्ट असल्यासारखा, सरकारचा पार्टनर असल्यासारखा वागतो। आणि अशा स्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ भेटलं आणि विचारलो त्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर नव्हता यामध्ये असलेला घोळ। अरे एका घरामध्ये 400 लोक कसे राहू शकतात? हा कोणी घोळ तयार केला, कुणाच्या इशाऱ्यावर केला? आणि आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी मागतो त्यावेळेस मिरची मात्र सरकारला जमते आणि ते उत्तर देत बसतात, जसे यांचे वकील लागले आहेत। म्हणजे तुम्ही बेईमानी करून निवडणुका जिंकल्यात, तुम्ही जनतेचा मॅन्डेट तुमच्या मागे नव्हता, हे सगळं घोळ पाहिल्यानंतर आता सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या मतदार याद्यामधील झालेली जे काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे। बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे। या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा, भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल, त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे। या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे, हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे।